जगला. मला तर आज दिवाळीचाच भास होतोय. दिवाळी म्हणजे तरी काय हो, छान छान पक्वानांच्या साथीने आपल्या माणसांच्या भेटी, एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा आणि फटाक्यांची आतिषबाजी. तसं पाहिलं तर आपण आज सगळे एकमेकांना भेटलोच, शुभेच्छा तर आहेतच, फक्त फटाक्यांच्या आतिषबाजी ऐवजी सुरांची आतिषबाजी. तेव्हा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे गेलेला आपला दिवाळी पहाटचा कार्यक्रम आज आपण थोड्याशा वेगळ्या रूपात साजरा करतोय. याला म्हणतात संगीताची आवड किंवा भूक. जोपर्यंत तुमच्यासारखे तानसे गाणी म्हणत नाही आणि आमच्यासारखे माणसे ती ऐकत नाही, तोपर्यंत संगीताची आवड काही भागत नाही. असो, तेव्हा अशा या सुरांनी नटलेल्या मैत्रीची सुरुवात नाही तशीच व्हायला हवी. ज्यांचं साधं नाव उच्चारलं तरी मनाला प्रसन्नता यावी असे म्हणजे कुमार गंधर्व. यांचं प्रत्येक गाणं म्हणजे शब्द आणि सुरांचा अप्रतिम मेळ. यांच्याच आवाजात गाजलेलं गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहे आपल्या टीमसह डॉक्टर निखिल आणि गाण्याचे बोल आहे उठी उठी गोपाळ.
नाती असते. आपल्या घरी कोणी पाहुणे आले तरी आपल्याला होणारा आनंद हा आपण आपल्या कृतीतून दाखवत असतो. मग जर का खुद्द श्रीरामच आले तर तो आनंद कसा असेल हे सांगण्यापेक्षा ऐकलेलंच बरं. त्यांच्या येण्याचा आनंद आणि माणिक वर्मांचा आवाज म्हणजे सोने पे सुहागा हे गीत ऐकताना विजयादशमी असल्याचा भास होतो. अतिशय श्रवणीय भक्तिगीत जे की कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही, ते आपल्यासमोर सादर करीत आहे साळवी मावशी अर्थात धून सोबत. आणि गाण्यांचे बोल आहेत विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभू आले मंदिर. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. जय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभू आले मंदिरी. आले प्रभू आले मंदिरी. फुलाल उधळून नगर रंगले. फुलाल उधळून नगर रंगले. भक्तगणांचे तवे नाचले. राम भक्तीचा गंध दरवळे. राम भक्तीचा गंध दरवळे. रुढ्या तोरणे घरोघरी ग घरोघरी प्रभू आले मंदिरी. आले प्रभू आले मंदिरी. आला राजा अयोध्येचा. अयोध्येचा सडा शिंपला प्राजक्ताचा. सडा शिंपला प्राजक्ताचा. सनई गाते मंजूर गाणी आरती. ओवाळती नारी प्रभू आले मंदिरी. आले प्रभू आले मंदिरी. श्रीरामाचा गजर होऊनी. गजर होऊनी. पावन त्रिभुवन झुकते चरणी. पावन त्रिभुवन झुकते चरणी. भक्त रंगले श्री गायनी. भक्त रंगले श्री गायनी. भक्तियुगाची ललकारी ग ललकारी प्रभू आले मंदिरी. आले प्रभू आले मंदिरी. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभू आले मंदिरी. आले प्रभू आले मंदिरी. आले प्रभू आले मंदिरी. तुमचं गाण्यांची पट्टी ही खूप छान जमली. काही गाणी अशी असतात की जी कधी जुनी होतच नाही. पुढचं गाणं 1960 सालचा हा चित्रपट ते माझे घर सुधीर फडक्यांच्या संगीताला
स्वरसात चढवणारे आशा भोसलेंनी आणि सीमादेव सारख्या सोज्वळ नायिकेने याच्यात काम केलंय. खरं तर आशा भोसलेंच्या आवाजाची जातकुळीच वेगळी, पण या गाण्यात त्यांचा वेगळंच सोज्वळपणा हा चपकन बसलाय. ज्या गाण्याशिवाय दिवाळी अधुरी असते असे हे गाणे वाणीमावशी सादर करीत आहेत. दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नि माझी प्रीती.
श्रेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायक श्रीयुत वसंतराव देशपांडे यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे ऐकले की लहानपणी साधेपणाने साजरा होणारा गणेशोत्सव आठवतो. मधुसूदन कालेलकर लिखित या गाजलेल्या गाण्याला आज स्वरसात चढवायला येत आहे डॉक्टर निखिल आणि गाण्याचे बोल आहे, तू सुख करता तू दुःख हरता. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. तू सुख करता तू दुःख हरता.
काही गाणी ही मुळातच नशीबवान असतात. वंदना विठ्ठलकर सारखी लेखिका आणि श्रीकांत ठाकरेंसारखे म्युझिक डायरेक्टर आणि खुद्द रफी साहेबांचा आवाज, अजून काय हवं. हिंदी भाषिक असलेले रफी साहेब मराठीतल्या लिहिलेल्यांचे उच्चार हेच यांच्या गाण्याचं खरं तर मर्म आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त एका गुलाबाच्या फुलाच्या मानधनावर गायलेलं हे रफी साहेबांचं गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहे श्रीयुत विलास गोळे. आणि गाण्याचे बोल आहेत, शोधीशी मानवा देवळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिशी मानवा देवळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिशी मानवा देवळी मंदिरी. आणि आजूबाजूच्या समाजात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींवर जर का फोकस केलं तर कोणालाही देवळात जाण्याची खरं सांगायचं तर गरज पडणार नाही. प्रत्येक गायकाच्या मनातली तळमळ अगदी साध्या सोप्या शब्दात मंगेश पाडगावकरांनी लिहिली आहे आणि संगीतकार यशवंत देव आणि बाबूजींचा डोबस आवाज यांनी घेऊन अजरामर झालेली ही रचना
आपल्या बालपणी मनोरंजनाचे हुकमी साधन असलेल्या रेडिओवर आपण सतत ऐकत होतो. हे गीत ऐकले की अजूनही त्या काळच्या आपली आवड आणि कामकाज सभा या रेडिओवर लागणाऱ्या कार्यक्रमांची प्रकर्षाने आठवण येते. मनात दडलेल्या भावनेला हळुवारपणे स्पर्श करणं हेच तर आहे बापूजींच्या आवाजाचं सार. आणि हेच गीत आपल्यासमोर घेऊन येत आहेत जय. गाण्याचे बोल आहेत, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावले. नमस्कार.
तुझे गीत गाण्यासाठी तुझे गीत गाण्यासाठी गाऊते छान लागला. ही सगळी जुनी गाणी ऐकताना ना आपण त्या काळात खरं सांगायचं का हरवून जातो. संत मंडळींच्या यादीत अग्रगण्य असलेल्या संत नामदेवांच्या अभंगाची गोडी माणिक वर्माच्या आवाजामुळे अजूनच वाढली. या गाण्याची ऐकिवात असलेल्या गोष्टीनुसार या गाण्यासाठी माणिक वर्मांना खूप मेहनत घ्यावी लागली होती. हा अभंग चालीत बसवताना काही शब्द टाळावे लागतात, तर काही शब्द हे पटकन आणि थोडक्यात उच्चारावे लागतात. पण कधीही त्या शब्दांची तोडफोड न करता त्यांनी तो अभंग सहज लिलायला पेलला. राग भिंगपणासवर आधारित हे सुंदर भक्तिगीत आपल्यासमोर सादर करीत आहेत गुंडाळे मावशी आणि बोल आहे अमृतामुनी गोड नाम तुझे देवा. अमृतामुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतामुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. माझे केशवा, माझे केशवा,
साधारण त्याच धर्तीवर किंबहुना त्याचं हिंदी रूपांतर आता आपण ऐकणार आहोत. रामराया आल्याने शबरीला होणारा आनंद इतक्या सोप्या शब्दात व्यक्त केला आहे की शबरीची आर्तता आपल्या मनाला भिडते. मेरे झोपडी में राम आएंगे या गाण्याला आवाज देत आहे शर्मा आंटी. मेरी झोपड़ी के महाराज खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के महाराज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के महाराज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दीवान मैं मनाऊंगी. राम आएंगे तो दीप जलाऊंगी. दीप जला के दीवान मैं मनाऊंगी. मेरी जन्मों के पाप सब मिट जाएंगे राम आएंगे. मेरी जन्मों के पाप सब मिट जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे राम आएंगे. राम झूलेंगे तो झूलना झूलाऊंगी. मीठे मीठे ये भजन मैं सुनाऊंगी. राम झूलेंगे तो गाना झुकाऊंगी. मीठे मीठे ये भजन मैं सुनाऊंगी. मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे. मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे राम आएंगे. लगे रुचि रुचि मंगल गाऊंगी. माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी. मैं तो रुचि रुचि मंगल गाऊंगी. माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी. प्यारी प्यारी रात कर शाम संग आएंगे राम आएंगे. प्यारी प्यारी रात कर शाम संग आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बादल खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. आपल्या वेळी ठिकठिकाणी भावगीतांच्या स्पर्धा व्हायच्या आणि त्यातील 10 पैकी 3 ते 4 जण तरी हेच भावगीत म्हणायचे. ते प्रसिद्ध भावगीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात आहे. कृष्ण भक्तीने ओतप्रोत बनलेल्या या गाण्याला स्वरसात चढवायला आपल्यासमोर येत आहे सुवर्ण आणि बोल आहेत केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडा. हॅलो. तुझ्या
आजही मनाला भुरळ पाडतं असं हे गाणं. अतिशय शांतपणे गाणं आणि वाद्य यांचा या गाण्यात आनंद घेता येतो. या गाण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात अण्णा जोशींचा सुरेख तबला आहे. पद्मभूषण विजेत्या सुमन कल्याणपूर म्हणजे खरं तर संगीताच्या राजकारणात झपाटलेला सूर्य. तरीही जी काही गाणी त्यांना मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं. असंच सुमधुर गीत म्हणजे केतकीच्या बनी तिथे नाचल्या ग मोर. आणि याला सरसात चढवायला येत आहे निशा. ही अशी उडी बघताना, ही अशी उडी बघताना झाशी किल्ल मृत्यू कर्तव्य विसरला. ही अशी उडी बघताना मृत्यू कर्तव्य विसरला. किल्ल्याच्या बुरुजावरचा झाशीचा घोडा फुलला. वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गगनला.
लावूनिया प्राण प्राणाला आसमान कडाडून गेला, आसमान कडाडून गेला. या जगात आहेत विख्यात बहादूर दोन, जे गेले आई करिता सागरास पालन, जे गेले आई करिता सागरास पालन. या विनायका या हनुमंतानंतर आहे विनायकाचा मान, या हनुमंतानंतर आहे विनायकाचा मान, जो आई करिता गेला सागरास ओलांडून, गेला सागरास ओलांडून. जय जय रघुवीर. एक गाणं म्हणा मस्त बाबा. हां जय श्री बरस प्यासी धरती पर पानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती पर पानी दे मौला. चिड़ियों को दाने बच्चों को गुड़धानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती पर पानी दे मौला. दो और दो का मेल कहाँ तक, चार कहाँ होता है. दो और दो का मेल कहाँ तक, चार कहाँ होता है. समझने वालों को थोड़ी सी नादानी दे मौला. चिड़ियों को दाने बच्चों को गुड़धानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती पर पानी दे मौला. पानी दे मौला. कर्नाटकातल्या छोट्याशा गावात 4 फेब्रुवारी 1922 साली जन्माला आलेला हा माणूस अजूनही आपल्या मनावर अधिराज्य करू शकतो. खोटं वाटतं ना की, पण ही वस्तुस्थिती आहे. आज आणि इथून पुढे कितीही
वर्ष या अभंगाची, या आवाजाची कुणी जागा घेऊ शकणार नाही. या स्वरभास्कराचे संगीत क्षेत्रातील योगदान खूप मोलाचे आहे. जोपर्यंत मराठी माणूस आहे तोपर्यंत हा आवाज अजरामर राहील, यात काही वादच नाही. ओळखरत्न मंडळी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील अजरामर अभंग इंद्रायणी काठी देवांची आळंदी आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानियाचा राजा भोगतो राणीवर, ज्ञानियाचा राजा, ज्ञानियाचा राजा, ज्ञानियाचा राजा, ज्ञानियाचा राजा, राजा ज्ञानियाचा राजा भोगतो राणीवर. नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, वैष्णव नाचती वैष्णव, नाचती वैष्णव मागे पुढे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. मागे पुढे दाटे ज्ञानाचा
देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की तिथे झाशीच्या राणीचा मोठा पुतळा उभारलेला आहे. इतका मोठा पुतळा आता फक्त दिल्लीला होत आहे आणि एक पुतळा करमरकर यांच्या कार्यशाळेमध्ये आहे आणि हा जो झाशीच्या राणीचा पुतळा ग्वाल्हेरला आहे तो करमरकर यांनीच बनवलेला आहे. म्हणजे एका गोट्यामध्ये हा पुतळा आहे आणि पुतळ्यामध्ये झाशीच्या राणीच्या घोड्याचे 2 पाय वर असून शेपटी खाली जमिनीवर टेकलेले आहे असा हा बॅलन्स आहे. आणि ह्या पुतळ्याच्या खाली इथे तुळशी वृंदावन आहे. त्या तुळशी वृंदावनावर चारी बाजूला तोडलेली कविता आणि कवितेच्या खाली महाराज तांबे हे नाव असल्यानंतर मला उत्सुकता निर्माण झाली आणि मी ती सर्व कविता वृंदावनावरती वाचू लागलो. वृंदावनालाही फेरे झाले कविताही असं माझ्याजवळ सांगण्यासाठी असा त्याचा इतिहास आहे. तर सुरुवात करू. रे हिंदवांदवा रे हिंदवांदवा रे हिंदवांदवा आंबयातळी अश्रू दोन ढाळी पराक्रमाची ज्योत मावळे इथे शिवाली पराक्रमाची ज्योत मावळे इथे शिवाली तांबे कुलवीर श्रीती नेवाळकरांची कीर्ती हिंदभू ध्वजा जणू जळती हिंदभू ध्वजा जणी जळती मर्दाने झाशीवाली राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली घोड्यावर खंद्या स्वार घोड्यावर खंद्या स्वार हातात नंगी तलवार हातात नंगी तलवार खडखडा करीत दिवार खडखडा करीत दिवार शत्रूची कापित शिरे शत्रूची कापित शिरे इथवरती आली वरदानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली कडकडा कडाळे बिजली कडकडा कडाळे बिजली शत्रूची लष्कर थिजली शत्रूची लष्कर थिजली आणि कीर्ती रूपेची उरली कीर्ती रूपेची उरली हिंदभू पराक्रमाची इतिश्रीत झाली मर्दाने राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली मर्दाने राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली जमतीर इथे शाहीर
येतील वीर येतील इथे वीर या दगडांना भुकतील जिव्हा या दगडांना भुकतील जिव्हा कथा कथा या घोरत्या काली कथा घोरत्या काली वळगाली राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली वळगाली राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली. स्वस्तिक हाऊसमध्ये कोणी म्हणायचं नाही की माझं वय झालं आणि म्हणून मी विसरतोय, हे आता कोणी ऐकून घेणार नाही. असो, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे संतांच्या मांदियाळीतलं अजून एक नाव म्हणजे आपले तुकोबा. अभंग तुकोबाचे या अल्बम अंतर्गत हा अभंग जनमानसात पोचला. सहज सुंदर सोपे शब्द आणि तेवढी सुंदर चाल लता मंगेशकरांनी या अभंगाला उच्च कोटीवर नेऊन ठेवले. श्रीनिवास खळ्यांचं संगीत आणि लता दिदींची जाल म्हणजे गाणं अजरामर नाही झालं तरच हवं. आणि अशा या प्रसिद्ध अभंगाला स्वरसात चढवायला येते आहे ग्रुपसोबत अर्चना. अतिशय आनंदाचा प्रसंग. त्यानंतर खूप जवळपास 1.5 महिन्याने बाबा खाली उतरले, इथे आले, छान परफॉर्मन्स सादर केला आणि सगळ्यांना म्हणजे बॅक टू नॉर्मल वाटायला. त्याच पार्श्वभूमीवर हे माझं गाणं ठरलं आहे असं मला वाटतं. आनंदाचे डोही आनंद आनंदाचे डोही आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे
वेगळाच असतो. अतिशय सोप्या शब्दात पण प्रभावीपणे मानवी मनातील भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न अफलातूनच. आणि मनाला भिडणारा, परत परत ऐकावंसं वाटणारं हे गाणं, हे सुरांनो चंद्रमा आणि त्याला सरसात सरवणारे महेश काळे या गाण्याला उच्च कोटीवर त्यांनी नेऊन ठेवले. याच्यात काही वादच नाही. कवी कुसुमाग्रज हे तर भाषाप्रभू आहेतच, पण पट्टीच्या गायकाच्या हातात हे गाणं गेल्याने त्याचं चीज झालं. हेच आपल्यापुढे सादर करण्यासाठी येत आहे प्रभू काका. बरसुनी आकाश तारे
मावशी नुकत्याच उतरल्यामुळे गाणं चांगलं होणार याची मला गॅरंटी होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांना गरमागरम पोहे मिळाले. कल्चरल कमिटीला थँक्स त्याच्यासाठी. आतापर्यंत आपण सगळ्यांनी भक्तिगीतं प्रणयगीतं ऐकली. आता आपल्यासमोर येत आहे गाण्याचा अजून एक सुंदर प्रकार आणि तो म्हणजे भजन. आपण मगाशी गणपती बाप्पा, रामराया, श्रीकृष्ण या सगळ्यांची भक्तीपर गीतं ऐकली. पण आपली अंबाबाई राहिली ना. देवीच्या स्तुतीपर अभंगाशिवाय ही मैफिल पूर्ण होऊ शकणार नाही. मजरूल सुलतानपुरी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात गायलेलं गाणं ऐकायला येत आहे आपल्या ग्रुपसह साळवी मावशी. आणि गाण्याचे बोल आहे जय जय हे जगदंबे माता. इतकेच आहे. जय जय हे जगदंबे माता, जय जय हे जगदंबे माता, द्वारती हारे ज्योती आता, द्वारती हारे ज्योती आता, बिन मांगे सब कुछ पा जाता. जय जय हे जगदंबे माता.
जय जय क्या बात आहे. खूप छान जन्म घेतात. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात लिहिलेला हा अभंग विश्वशांतीचा संदेश देतो. विश्वशांती करता ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांकडे मागितलेलं दान म्हणजे बसायला. अतिशय विपरीत परिस्थिती ही प्रगल्भता, इतकी सुंदर विचार, त्याबद्दल काय बोलावं. त्यांना त्रिवार बनतात आणि त्यावर सोन्याचा कळस म्हणजे दत्ताजींचा आवाज. या सुमधुर गायनाने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. सांगता झाली असं मी जाहीर करते. आपण आज कल्चरल कमिटी, मॅनेजमेंट कमिटी
यांच्यासोबत आपल्या सगळ्या गायक सदस्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे सरांची काय ओळख करून द्यावी असं मला नेहमी प्रश्न पडतो. तर आपल्या स्वस्तिकांच्या कुटुंबातला ते एक आता अविभाज्य घटक झालेले आहेत की आपल्याकडचा कुठलाही प्रोग्राम हा त्यांच्याशिवाय होत नाही. आणि आज आपल्या या स्वस्तिकांच्या सदस्यामध्ये एका नवीन मेंबरची आड होते आणि ते म्हणजे मिस्टर राजन कोरे. यांनी तबल्याचं शिक्षण पंडित मुकुंदराज देव आणि श्री तेजस भुसे यांच्याकडे चालू आहे. विशारदपर्यंत यांचं शिक्षण झालं असून गेले 10 वर्ष ते सगळ्यांना सर्व प्रकारच्या गाण्यांना साथसंगीत करीत आहे. खरं तर हे सांगायची गरज पडणारच नाही, कारण आज त्यांनी 1-2 गाण्यांवर इतका सुंदर तबला वाजवला. विशेषतः केतकीच्या बनी तिथे या गाण्याचा तबला हा अतिशय सुंदर होता. आणि मला तुम्हा दोघांचं एका गोष्टीसाठी खूप मनापासून कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही दोघं तर उत्तम म्हणजे तुम्ही दोघांनी तर उत्तम साथ दिलीच, पण काय असतं तुम्हाला आहे ना खूप नावाजलेल्या आणि कसलेल्या कलाकारांसोबत काम करायची सवय आहे. पण आमचे जे कलाकार आहेत त्या आज सगळ्यांनी खूपदा राग बदलले, पण त्या बदललेल्या रागाला तुम्ही आपल्या पोटात नाही तर पेटीत सामावून घेतलं. आणि त्यामुळे तुमचं विशेष कौतुक. आणि अशीच आपल्या लोकांची साथ आम्हाला दरवर्षी मिळेल अशी मी आशा करते. आणि आजचा कार्यक्रम तबला पेटीच्या साथीने असलेला कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. आता सत्यनारायणाची पूजा आणि त्यानंतर कॅराओकेसाठी सगळ्यांना मोस्ट वेलकम. सगळ्यांनी या आणि गाणे म्हणा.